आबासाहेब, एक प्रश्न विचारू? बोला. राज्याभिषेकाच्या धामधुमीत इथे पावनखिंडीच्या दर्शनाला आपलं हे सिंहासन म्हणजे आपल्या या वीरांच्या रक्ताच्या मंथनातून वर आलेलं एक रत्न आहे शंभू बाळ. बलिदानाची खूप मोठी परंपरा आहे या राज्याभिषेकामागे. ऐकताय शंभू? ऐकताय ही नौबत? हा आनंदाचा गजर? उद्या याच अष्टप्रधान मंडळाच्या साक्षीने हजारो डोळ्यां देखत आमच्या माथ्यावर हा छत्रपतींचा जिरेटोप चढेल. पण शंभू, हे स्वराज्य ह्या सोन्या मोत्यांच्या सिंहासनावर उभं नाहीये. हे उभं राहिलंय ह्या सह्याद्रीच्या काळ्या मातीत सांडलेल्या माझ्या सख्या भावांच्या रक्तावर. राजा होणं सोपं असतं बाळराजे, पण राजधर्म निभवताना स्वतःच्याच काळजाचे तुकडे रणांगणावर सोडून पुढे चालत राहणं याहून कठोर कोणतीच परीक्षा नसते. आदिलशाहीचा पन्हाळा आमच्या हाती आला खरा, पण विजापूरच्या काळजावरचा तो वार इतका जिव्हारी लागला की त्या जखमेतून साक्षात मृत्यूचा महापूरच उसळला. सह्याद्रीच्या रौद्र पावसाळ्यात गडाच्या पायथ्याशी काळोख दाटून आला. वजीर सिद्धी जोहर. तुम्हाला वाटेल तो फक्त एक वेढा होता बाळराजे, पण नाही. साक्षात काळानेच पन्हाळ्याच्या गळ्याभोवती फास आवळला होता. गडाभोवती गनिमांची अशी भिंत उभी राहिली की वाऱ्यालाही आत शिरताना श्वास घ्यावा लागावा. बाहेर त्याचा तोफखाना रात्रंदिवस आग ओकत होता. महिने उलटले. गडावरची रसद तळाला गेली. मृत्यूची सावली रोज मावळ्यांच्या डोळ्यात डोकावत होती. पण माझ्या त्या भुकेल्या वाघांच्या काळजातली आग विझवणं शंभू या पावसालाही शक्य नव्हतं. म्हणूनच आबासाहेब, तुम्ही शरण जाण्याचा निरोप धाडला होता? सिद्धीला गाफील ठेवण्यासाठी आम्ही तो निरोप धाडला. पण बाळराजे, आदिलशाहीचा तो वेढा माझ्या युक्तीने नाही सैल पडला. तो सैल पडला या मातीतल्या वेड्या भक्तीमुळे. सिद्धीला वाटलं तो सह्याद्रीच्या स्वातंत्र्यालाच कोंडीत पकडतोय, पण त्याला कुठे ठाऊक होतं की या मातीतल्या माणसांनी मरणासोबतच आपलं बाशिंग बांधलं होतं. स्वराज्याचं रोपटं जळावं म्हणून त्याने आग लावली, पण रयतेनं स्वतःच्या रक्ताचे सडे घालून ते रोपटं जगवलं शंभू. अंधाराचे महाल सोडून उजेडाच्या वाटेवर चालण्यासाठी रयतेनं स्वतःच्या चितेवर स्वराज्याची ज्योत पेटवली होती. स्वराज्यासाठी रयतेनं हसत हसत मरण मागणं याहून मोठी भक्ती ती कोणती शंभू? साक्षात काळाच्या जबड्यात स्वतःची मान द्यायला हे निष्ठावान वीर उभे होते. त्या काळ रात्री मुसळधार पावसाला चिरत उद्याच्या संघर्षाची एक छोटीशी ठिणगी घेऊन आम्ही पन्हाळ्याच्या दिंडी दरवाजा बाहेर पडलो. आणि त्या अंधाऱ्या अंगणात मृत्यूला अंगावर घेण्यासाठी साक्षात सह्याद्रीच 600 बांदलांच्या रूपाने उभा होता. आभाळ फाटून पाणी कोसळत होतं, पण त्यांच्यात एक भयंकर शांतता होती शंभूराजे. एका महायज्ञात स्वतःची आहुती देण्यापूर्वीची ती शांतता. आणि माझा शिवा मृत्यूच्या प्रकाशात साक्षात मृत्यूच्या मंडपात निघाला. माणसाला मरण एकदाच येतं शंभू, पण त्या रात्री शिवा मृत्यूच्या जबड्यात असा चालत गेला जणू मरणाच्या दारात उभं राहून तो स्वराज्याचं तोरण बांधायला निघाला होता. सिद्धीला वाटलं त्याने एका राजाचा बळी घेतला, पण त्याला कुठे ठाऊक होतं की एका निष्ठावान माणसाने मृत्यूलाच खेळणं बनवून या सह्याद्रीच्या अस्तित्वाची किंमत स्वतःच्या रक्ताने चुकवली होती. सिद्धीच्या तंबूत जेव्हा यमाने शिवाचा घास घेतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती शंभूबाळ,
तर एका पवित्र महायज्ञात स्वतःची समिधा अर्पण केल्याचा एक भयंकर आनंद होता. राजा तो नसतो ज्याच्या हातात सत्ता असते बाळराजे. राजा तो असतो ज्याच्या एका श्वासासाठी त्याची माणसं स्वतःच्या मरणाचा सोहळा हसत हसत साजरा करतात. हे स्वराज्य शिवासारख्या हजारो निष्ठावंतांच्या राखेतून जन्माला आलंय. शंभू, राजाच्या हातात फक्त राजदंड असतो, पण स्वराज्याचं खरं ओझं ही माती पेलते. आणि हे कर्ज तुम्हाला आयुष्यभर व्हायचंय. बाळराजे, जिथे राजा संपतो तिथे सह्याद्री सुरू होतो. तिथे माझा बाजी उभा राहिला, साक्षात मृत्यूच्या वाटेतला चालता बोलता वज्र बनून. बाजीने मला हुकूम सोडला. पुढे वा, विशाळ गड जवळ करा. विशाळ गडावर पोहोचताच तोफेचे 3 बार द्या. तोवर हा बाजी काळालाही या खिंडीत रोखून धरेल. रणी निघत शूर न पाहे माघारे. रणी निघत शूर न पाहे. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी, स्वातंत्र्यासाठी. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडात तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. अरे मागे फिराल तर श्वास वाचतीलही, सुखाने जगालही, पण पुढच्या पिढ्या नावं ठेवतील की लाचार आयुष्याच्या सुखापायी स्वामी निष्ठेचा सौदा केला म्हणून. तोफा वाजवा, तोफा वाजवा. आमचे बाजी वाट पाहत असतील तिकडं. अरे आम्ही सांगतोय, तोफ वाजवा.
मुजरा राज त्या रात्री छातीचा कोट करून उभ्या असलेल्या त्या निष्ठेचे अथांग ओझे या सह्याद्रीनेच आपल्या काळजावर कोरून ठेवले.